नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा एक आकाशदिवा बनवण्यासाठी सुरुवात करूया। आज आपण जो दुसरा आकाशदिवा शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा एक चेंडूसारखा एक गोल भाग बनवायचा आहे आणि त्या प्रत्येक भागावर मग आपल्याला असे ताऱ्यांसारखे टोकं बनवायचं आहे। तर असा हा आकाशदिवा आपला हा 20 आपल्याला वेगवेगळे त्रिकोण तयार करायचे असतील आणि त्या प्रत्येक त्रिकोणाला एक असा टोकदार आकार असेल काट्यासारखा आणि अशा प्रकारे आपण एक सुंदर असा स्टार सारखा दिसणारा 20 टोकं असणारा आकाशदिवा हा तयार करायला शिकणार आहोत। तर चला तर आपण सुरुवात करूया। आपला ह्या आकाशदिवाची आखणी कशी करायची त्यासाठी आपण सुरुवात करूया। यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा जो आकाशदिव्याचा आकार आहे तो किती असला पाहिजे ते लक्षात घेणार आहोत। तर मला या ठिकाणी आता एक 8 सेंटीमीटर बाजू असलेला त्रिकोणी आकाराचा एक त्रिकोणचा तुकडा तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 8 सेंटीमीटर या आकाराचा एक रेष काढून घेतो आणि ह्या रेषेचा एक मध्यबिंदूसुद्धा मी या ठिकाणी मार्क करून घेतो। आता आपल्याला हा समभुज त्रिकोण यावर आखायचा आहे, त्यासाठी आपण ह्या कंपासचा वापर करू आणि आता या ठिकाणी आपण समभुज त्रिकोण करण्यासाठी आपण एक चॉप मारून घेऊ आणि एक दुसरा चॉप आपण या टोकावरून मारून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला याचा एक त्रिकोणाचा तिसरा बिंदू मिळालेला आहे आणि हे सुद्धा अंतर आता 8 सेंटीमीटर असेल ते आपण मोजून घेऊया आणि हा त्रिकोण आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। हा त्रिकोण पूर्ण झाला की वास्तविकपणे मला हा त्रिकोण एकामेकाला जोडण्यासाठी मला याचा एक सगळ्या बाजूनी जागा सोडण्याच्या हिशोबाने आपण याला एक वर्तुळाकृती आकार देऊया आणि अशा प्रकारचा एक भाग तयार करण्यासाठी मी पहिले बाजूचे सर्व जे तिन्ही बाजू आहेत त्यांचा मध्यबिंदू आपण काढून घेऊ आणि हा मध्यबिंदू समोरच्या टोकाला जोडून घेऊ, म्हणजे आपल्याला ह्या त्रिकोणाचा मध्यबिंदू जो आहे तो मिळेल। तर अशा प्रकारे आपण हा मध्यबिंदू मिळवल्यानंतर आपल्याला या त्रिकोणी आकाराला कापण्यासाठी वर्तुळामध्ये आकार द्यायचा आहे। तर आता मला इथे माझा हा जो मध्यबिंदू आहे तो मिळाला। आता मी कंपासमध्ये या मध्यबिंदूपासून त्रिकोणाच्या टोकापर्यंतचं अंतर कंपासमध्ये घेतलं आणि आता मला या चॉपनी पूर्ण असा एक वर्तुळाकृती आकार आखून घ्यायचा आहे याच्यावर। तर अशा प्रकारचा माझा वर्तुळाकृती आकार मी या ठिकाणी आखून घेतला आणि आता आपण या आकाराला कापून घेणार आहोत। हा कापण्याच्या अगोदर आपल्याला या प्रत्येक त्रिकोणी बाजूमध्ये आपल्याला एक असा काट्याचं टोक जोडायचं आहे। ते काट्याचं टोक जोडण्यासाठी आपल्याला या आतमध्ये सुद्धा एक त्रिकोण आणखीन लागणार आहे। तर मी या आतमध्ये एक सेंटीमीटर जागा सोडून आणखीन एक बिंदू या ठिकाणी मार्क करतो आणि मग या बिंदूतून आपण 1 सेंटीमीटर आतमधल्या भागामध्ये अशा प्रकारचा एक पुन्हा त्रिकोण आपण या ठिकाणी पुन्हा आखणार आहोत। तर त्यासाठी मी आता बिंदू आखून घेतले आणि आता ही आपली समांतर रेषा आपण या ठिकाणी आखूया, म्हणजे आपला आतला त्रिकोण जो आहे तो तयार होईल। तर अशा प्रकारे आपल्या भागामध्ये आपला 4.5 सेंटीमीटर बाजू असलेला एक त्रिकोण आपण आतल्या भागामध्ये पुन्हा आखून घेतलेला आहे। तर अशी आखणी आपल्या या त्रिकोणाची केल्यानंतर आता या भागाला आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी पहिल्यांदा हा एक तुकडा या ठिकाणी कापून घेतो आणि मग आपण यापासून जेवढे आकार आपल्याला पाहिजे असतील तेवढे आकार आपण तयार करूया। तर आपल्याला याच्यात लक्षात आलं असेल की हा अशा प्रकारची आखणी आपल्याला याच्यावर करायची आहे। आता ही आखणी थोडी स्पष्ट दिसण्यासाठी मी यावर पेनाने याला मार्किंग करून घेतो, म्हणजे आपल्याला त्रिकोण आखणी जी आहे ती स्पष्ट दिसू शकेल। तर आपण या ठिकाणी हा पूर्ण आकार पेनाने या ठिकाणी पुन्हा हा त्रिकोण मी पुन्हा रेखांकित करून घेतला आणि अशा प्रकारे आता आपल्याला हा जो आकार आहे तो आपल्याला कापायचा आहे। तर मी पहिल्यांदा याचा गोल आकार जो आहे तो पूर्ण कापून घेतो
अशा प्रकारचे आपल्याला आता सगळे वेगवेगळे जे आकार कापायचे असतील ते आकार आपल्याला एक एक करून आखायचे आहेत. आता हा गोलाकार आपण तयार करून घेतला. यामध्ये आतला त्रिकोण आपल्याला आता कापायचा आहे. तर हा त्रिकोण मी आता कटरच्या साहाय्याने आतला जो त्रिकोण आहे हा आपण या ठिकाणी कापून घेऊया. आता अशा प्रकारे आपण हा त्रिकोण कापून घेतला आणि याचे जे गोल भाग आहेत याला आपल्याला आतल्या बाजूने या रेषेवरून याला वळवायचं आहे. म्हणजे आपल्याला हा सगळे बाजू आपण या आतमधल्या भागामध्ये वळवून घेतल्या. म्हणजे आपल्याला जिकडनं आपण आखणी केलेली आहे तिकडच्या आतल्या भागामध्ये आपल्याला ह्या बाजू वळवून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हा असा आकार तयार होईल आणि आपल्याला हा आकार मार्किंग आपल्याला दिसलं नाही पाहिजे म्हणून याला आपल्याला बाहेरच्या भागामध्ये असं वळून घेतलं म्हणजे आपलं मार्किंग जे आहे ते आकाश दिवा तयार केल्यानंतर दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जिकडनं आखणी केली आहे त्याच्या बाहेरच्या भागामध्ये आपण हे गोलाकाराच्या तिन्ही बाजू वळवून घेतल्या आणि अशा प्रकारचा एक आकार आपला तयार झाला. तर यासाठी आकाश दिवा करण्यासाठी आपल्याला असे 20 त्रिकोण आपल्याला लागणार आहेत. तर हे त्रिकोण आपण आता आपल्याला आखून घ्यायचे असतील तर त्याची आखणी कशी करायची ते आता पुन्हा आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी आता आपण पुन्हा मी माझा आता हा जो आखणी केलेला भाग आहे हा या ठिकाणी ठेवला आणि याच्या बाहेरच्या भागातून मी हा संपूर्ण पेनाने एक याचा वर्तुळ जो आहे तो आखून घेतला. आता हा आखून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एक त्रिकोण आखावा लागणार आहे. तो त्रिकोण आखण्यासाठी मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बाजूला त्रिकोणाच्या 3 टोकांची मार्किंग या वर्तुळावर मार्किंग करून घेतलं मी. आणि मग आतला त्रिकोण जो मला कापायचा आहे त्याची सुद्धा आखणी मी या ठिकाणी करून घेतली. तर अशा प्रकारचं मार्किंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हा वर्तुळ आखला मी, आतला त्रिकोण आखला आणि त्याचे जे 3 बिंदू आहेत ते 3 बिंदूंचं मार्किंग मी या ठिकाणी करून घेतलेलं आहे. तर असे जितके आकार तुम्हाला पाहिजे असतील असे 20 आकार आपल्याला पाहिजे आहे. तर असे 20 आकार आपल्याला तयार करावे लागतील. आता हे आकार आपल्याला पहिल्यांदा यातला त्रिकोण जो आहे याचे जे 3 टोकां बिंदू आपण मार्क केले होते त्यांना जोडून पुन्हा याचा एक त्रिकोण हा मोठा तयार करून घ्या. हा पेनानीच आखणी आपल्याला करायची आहे म्हणजे या ठिकाणी कागदाला आपल्याला घडी पाडायला सोपं जाते. तर या प्रकारे मी हा आतला जो त्रिकोण आहे तो मी या ठिकाणी पुन्हा आखून घेतला आणि अशा प्रकारे माझा हा एक आकार तयार झाला. आता याला पुन्हा आपण कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि कापून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याच्या आतला भाग आपल्याला कापायचा असेल आणि मग आपण या ठिकाणी तर आपल्याला लक्षात आलं असेल तर अशा प्रकारचा मी हा एक पुन्हा आकार कापून घेतला. आता याला मी पुन्हा गोल आकारामध्ये कापून घेतो आणि मग या गोल आकाराच्या आतल्या भागात आपल्याला पुन्हा एक त्रिकोणी टोक आपल्याला कापायचं आहे. तर अशा प्रकारचे वर्तुळाकृती आकार ज्यामध्ये आतल्या भागामध्ये त्रिकोण आखलेला आहे आणि त्याच्या आतल्या भागात त्रिकोणाचं एक आपण छिद्र पाडलेलं आहे असे 20 सुटे आकार आपल्याला तयार करायचे असतील. तर मी हा आकार आता कापून घेतला. आता यामधला त्रिकोण आपण आतला कापून घेऊया आणि मग हा आकार आपला आता तयार होईल. तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोण कापून घेतला आणि आता याला आपण घड्या करू. तर ही जी घडी आहे ही बाहेरच्या भागाला करायची आहे आपल्याला अशी. म्हणजे ही जी निळी रेष आपण पेनाने आखलेली आहे त्यावर आपल्याला अशी घडी मोडायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बघा. तर आपल्याला अशा प्रकारे पुन्हा एक त्रिकोणी आकार अशा प्रकारचा एक आतून हा अशा प्रकारचा आकार मिळाला. तर आपल्याला अशा प्रकारचे एकूण 20
तुकडे तयार करावे लागणार आहेत. तर या ठिकाणी मी काही तुकडे तयार करून ठेवलेले आहेत. तर आपल्या लक्षात आलं असेल, तर अशा प्रकारचे हे 20 तुकडे आपल्याला एकूण तयार करावे लागतील. आता ह्या प्रत्येक तुकड्याच्या आतमध्ये इथे जे आपण जे त्रिकोणी छिद्र पाडलेलं आहे, या त्रिकोणी छिद्रामध्ये आपल्याला स्टारचा आकाराचा टोक बनवायचा आहे. तर हे स्टारच्या आकाराचं टोक, त्याची आखणी कशी करायची ते आता आपण बघूया. मी हे तुकडे सध्या बाजूला ठेवतो. आता यासाठी आपण या ठिकाणी एक गुलाबी कलरचा कागद जो आहे तो आपण या ठिकाणी घेतो आहे आणि यावर आता ही आखणी कशी करायची ती आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आता जेव्हा त्रिकोणी आकार आपण असा एकामेकाला घडी करून चिकटवू, तर त्याला चिकटवण्यासाठी एक थोडी बाजू लागणार आहे. म्हणून मी सुरुवातीला या ठिकाणी इथे 1 सेंटीमीटर अंतर सोडायची, 1 सेंटीमीटरची एक पट्टी थोडीशी एक बाजूला मी या ठिकाणी सोडली. सोडल्यानंतर मग मला जो टोक करायचा आहे मला त्रिकोणाचं, त्या टोकाची लांबी मला पाहिजे आहे 12 सेंटीमीटर किंवा 14 सेंटीमीटर. तर मी यापूर्वी असं एक टोक तयार करून ठेवलेलं आहे. तर याची जी लांबी आहे ती आपण 12 सेंटीमीटर घ्यायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारचं टोक तयार करण्यासाठीची आखणी कशी करायची ते आता आपण या ठिकाणी बघूया. तर मी या ठिकाणी एक बिंदू पहिल्यांदा घेतला आणि या ठिकाणावरून मी 12 सेंटीमीटरचं अंतर यावर मार्क केलेलं आहे. आता हे 12 सेंटीमीटरचं अंतर मार्क केल्यानंतर आपण या ठिकाणी कंपासच्या टोकामध्ये 12 सेंटीमीटरचं अंतर घेऊन इथे आपण हा एक असा एक वक्ररेषा आर्क आपला हा आखून घेणार आहोत. आता या तुकड्यामध्ये जो आपण त्रिकोणी भाग कापलेला आहे, यामध्ये या त्रिकोणाची जी बाजू आहे ती आपल्या स्केलने आपण मोजून घेतली. तर ही मोजल्यानंतर ही आपल्या लक्षात आली की ही 4.5 सेंटीमीटरची बाजू आहे. तर 4.5 सेंटीमीटर बाजू असलेलं आपल्याला टोक लागणार आहे. तर मग मी काय करेल, तर माझ्या कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटरचं अंतर मी आता या ठिकाणी घेईल. कंपासमध्ये 4.5चं अंतर मी या ठिकाणी घेतलं आणि मग या एका टोकापासून 4.5वर एक चॉप मारला, पुन्हा तिथून पुढचा चॉप मारला दुसरा आणि पुन्हा तिथून पुढचा चॉप मारला तिसरा. अशा प्रकारे मी 4.5 सेंटीमीटर अंतरावर 3 चॉप मारून घेतले. आता हे जे तिन्ही बिंदू मला मिळाले, हे बिंदू मला जोडायचे आहेत. तर मी हे बिंदू पहिल्यांदा या ठिकाणी सरळ रेषेने जोडून घेतो. पहिली रेष जोडली मी, नंतर दुसरी रेष पुन्हा जोडली आणि मग पुन्हा तिसरी रेष या ठिकाणी जोडली मी. आणि आता हे चारही बिंदू जे आहेत हे आपल्याला ह्या मध्यबिंदूपाशी जोडायचे आहेत, केंद्रबिंदूपाशी. तर ही एक रेषा जोडली मी, नंतर या ठिकाणून ही आपण दुसरी रेषा जोडली आणि या ठिकाणून आपण या ठिकाणी आता तिसरी रेषा जोडली. अशा प्रकारे 3 टोकं आपण 3 त्रिकोणाची आखणी या ठिकाणी आपण आता पहा या ठिकाणी केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जे आखीव काम करायचं आहे, कोरीव काम करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला काही मार्किंग या ठिकाणी घ्यावे लागतील. तर आपण या ठिकाणी आता एक अंदाजे आपण या ठिकाणी इथून असं एक थोडंसं अंतर सोडून 1.5 सेंटीमीटर अंतर मी खालून सोडलं आणि या ठिकाणी मी एक असा आर्क काढून घेतला. म्हणजे आता या आर्कच्या आधाराने मला इथले यामध्ये काही मला डिझाईन्स कोरायच्या आहेत, तर त्या या ठिकाणी मी घेणार. त्याशिवाय आपल्याला काही आणखीन डिझाईन करायचे असतील तर त्यासाठी आणखीन मग मी या ठिकाणी पुन्हा 3 सेंटीमीटर अंतर सोडून पुन्हा एक आर्क मी या ठिकाणी आखला आणि पुन्हा या ठिकाणी मग मी थोडं आणखीन कमी अंतर केलं आणि 4.5 सेंटीमीटर अंतराने मी आणखीन एक या ठिकाणी आर्क आखून घेतला. हा आर्क आपण एवढ्यासाठी आखला की यावर हे जे बिंदूपासून 1, 2 आणि 3 आर्क याच्यासाठी आखले की याच्या आतली जे कोरीव काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक अंदाज येईल आपल्याला की याच्यामध्ये काय काय कोरीव काम करायचं असेल. आता हा सुटा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे, पण आता याला आपल्याला या पिवळ्या त्रिकोणामध्ये चिकटवण्यासाठी सुद्धा जागा लागणार आहे. म्हणून आपली ही जी इकडच्या ज्या बाहेरच्या बाजू आहे इथून याला आपल्याला पुन्हा 1 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा थोडं कमी अशा प्रकारची एक पट्टी आपल्याला चिकटवायसाठी सोडावी लागणार आहे. तर मी पहिल्यांदा हा एवढा तुकडा या ठिकाणी वेगळा करून घेतो. तर अशा प्रकारे आपण हा तुकडा वेगळा करून घेतला. आता इथे मी या प्रत्येक रेषेच्या बाजूने इथून पुन्हा मी 1 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा थोडं कमी अशा ह्या रेषा या ठिकाणी काढून घेतो, समांतर रेषा. म्हणजे मला इथून या कागदाला तुकड्याला
कापायचं असेल. आणि इथून पण मी पुन्हा तिन्ही बाजूला मी तर अशी समांतर रेषा मी 8 मिलीमीटर अंतरावर या ठिकाणी काढलेली आहे. आता या तुकड्याला आपल्याला कापायचं असेल तर कापण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर हे जे टोक आहे या टोकापासून आपण थोडंसं आतमध्ये अशा प्रकारे याला कापणार. याचा जो मधला भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला याला कापायचं असेल तर इथे आपण हे टोक थोडंसं आपण पाकिटाचं जसं टोक असते तशा प्रकारचं एक बाजू आली पाहिजे, तशा प्रकारचा आकार आपल्याला या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे ह्या इथे लक्षात आलं असेल तुम्हाला, तर मी अशा प्रकारचं हे थोडं आतल्या भागामध्ये आणि इकडे आतल्या भागामध्ये असं त्रिकोणाचे कट या ठिकाणी मारलेले आहेत. तर असे कट याला येतील या प्रकारची आखणी आपल्याला प्रत्येक तीनही टोकांवर करायची आहे. तर ही आता पहा मी आखणी पूर्ण या ठिकाणी केलेली आहे. आता या आखणीवर आपण या ठिकाणी आता आपल्याला जे कैचीने आकार कापून घेऊया पहिल्यांदा याला. तर मी आता सर्वात पहिल्यांदा इथून ही जी बाजू आहे पूर्ण बरोबर सरळ कापून घेतो कैचीने. ही कापून घेतली. नंतर आता आपण ही बाहेरची जी बाजू आहे बाउंड्री तिथून आपण याला कापून घेऊया. इथून आपण कापून घेतलं. आता याला ॲक्च्युली आपल्याला 3 घड्या मारायच्या आहेत. त्यामुळे आपण इथे याचं जे इकडचं टोक आहे याला थोडंसं आपल्याला असं शार्प करावं लागेल, कारण की आतमध्ये मोडल्यानंतर ते अडायला नको. आणि आता मी काय करतो की याला याच्या आतल्या बाजूने अशा याला घड्या करून घेतो. जिथून मी रेषा आखलेल्या आहेत तिथून मी याला आतल्या भागामध्ये असं मोडून घेतलं अशा प्रकारे. आणि इथून सुद्धा मी या ठिकाणी याला मोडून घेतलं. म्हणजे आता हे 3 टोकं आणि हे जोडण्यासाठीची पट्टी अशा प्रकारे मला असा याचा एक स्टारचा जो टोक आहे त्याचा कोन आपल्याला अशा प्रकारचा तयार करता येऊ शकतो. आता हा कोन तयार झाल्यानंतर याचे जे शेवटचे जे टोकं आहेत हे सुद्धा आपल्याला कापायचे आहेत. तर या ठिकाणी आपण आता प्रत्येक टोकाला सुद्धा वेगळं कापून घेऊया या ठिकाणी. तर बघा अशा प्रकारे मी आता याला कापून घेतलेलं आहे. आता याच्या आतमध्ये आपल्याला काही डिझाईन्स आखायचे आहेत. तर त्यासाठी मी या ठिकाणी पहिल्यांदा पेन्सिलनी यामध्ये थोडंसं एक डिझाईन आखून घेतो या ठिकाणी. आणि मग आपल्याला ते डिझाईन जे आहे ते आपल्याला कापून घ्यावं लागेल. तर मी यामध्ये 2 त्रिकोणाचे आकार असे कापले. मी पहिल्यांदा याला या दोन्ही त्रिकोणाच्या आकाराला कटरनी कापून घेतो पहिल्यांदा. अशा प्रकारे आपण आता हे 2 टोकं कापून घेतले. आता या बाजूला यावर मोडून हे त्रिकोणी आकार आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूवर आखून घेता येतील असे. म्हणजे दुसऱ्या आकारावर तुम्ही कापू शकता त्याला. आणि मग अशाच प्रकारे तिसऱ्या बाजूला पण आपण त्याची आखणी करून घेऊ आणि त्याला कापून टाकू. तर दुसऱ्या भागामध्ये सुद्धा मी आणखीन असे टोकं कापले. आता याला पुन्हा तिसऱ्या भागावर वळवून पुन्हा याची आखणी आपल्याला करायची आहे. आणि इथे सुद्धा आपण अशा प्रकारचे 3 आकार पुन्हा या ठिकाणी आखून घेऊया. आणि मग याची सुद्धा आपल्याला याला कोरून घ्यावं लागेल. आता या ठिकाणी आपण पहा अशा प्रकारे याला आपण कापून घेतलं. आता याच्या पुढच्या डिझाईनसाठी आपण इथे ह्या 2 रेषा, एक आणि दुसरी रेषा अशी पाळून घेतली होती. त्यामध्ये सुद्धा मी आता या ठिकाणी काही आकार कापून घेतो. तर ते आकार आपल्याला या ठिकाणी आखून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण आता या ठिकाणी
तर अशा प्रकारची आखणी मी या ठिकाणी आता करून घेतलेली आहे आणि याला सुद्धा आपण आता या ठिकाणी कटरनी कापून घेऊया. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये पुन्हा आणखीन अशा लांब लांब अशा खिडक्याच्या अशा प्रकारची कापणी आता या ठिकाणी करून घेतली. आणि याशिवाय आता आपल्याला याच्यामध्ये काही छिद्रसुद्धा पाडायची आहेत. तर ते छिद्र आपण नंतर पाडून घेऊया. आता अशा प्रकारचे तयार केलेले आकार असे आपल्याला 20 आकार पुन्हा तयार करायचे असतील. तर जेव्हा आपण असा हा आकार तयार केला, आता हा आकार पुन्हा कागदावर ठेवून तुम्हाला अशा प्रकारची याची आखणी पुन्हा आता आपल्याला ह्या कागदावर करायची असेल तर त्यासाठी आपण पुन्हा हा कागद आता आखणी करायसाठी यावर ठेवला आणि याच्या पेनाने आता आपल्याला चारी बाजूनी पुन्हा याची आखणी करून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आतमध्ये आपण ज्या ह्या खिडक्या आखलेल्या आहेत या छिद्रसुद्धा आपल्याला याच्यावरून पेनाने आखणी करून घ्यायची आणि हे त्रिकोणसुद्धा आपल्याला आखणी करून घ्यायचे आहेत. यामध्ये हे जे टोकं आहेत आपले 1, 2, 3 आणि 4 हे टोकं बिलकुल अचूक आखले गेले पाहिजेत आणि याचं जे शेवटचं टोक आहे हे सुद्धा अचूक आखलं गेलं पाहिजे. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा एक भाग मी या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आखणी केलेली आहे. आता याच्या बाजूला तुम्ही पुन्हा दुसरा भाग पण आणखीन आखणी करू शकता आणि पुन्हा त्यालासुद्धा आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये मग आपल्याला कापून घेता येईल. तर मी या ठिकाणी आता दुसरा आकार या ठिकाणी आणखीन आखून घेतो. पहिल्यांदा मी याचे चारही टोकं आखून घेतले, नंतर याची सरळ बाजू आखून घेतली, नंतर याच्या बाहेरचा भाग हा आपण आखून घेतला आणि याच्या बाहेरची बाजूची इकडची बाजूसुद्धा आपण या ठिकाणी आखून घेतली आणि आता आतले जे त्रिकोण आणि डिझाईन जे आपण कापलेले आहेत त्यालासुद्धा आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पहा मी पुन्हा दुसरा आकारसुद्धा आता या ठिकाणी कापून घेतला. आता हे आकार कापायच्या अगोदर याच्या आतल्या रेषा आपल्याला सगळ्या जोडून घ्यायच्या असतील. तर मी पहिल्यांदा याचे जे तीनही बाजूच्या रेषा आहेत त्या रेषा पेनाने पहिल्यांदा बरोबर जोडून घेतो या ठिकाणी. 1, 2 आणि ही तिसरी रेषा आणि आता हे तीनही टोकं जे आहे हे मला वरच्या केंद्रबिंदूपाशी बरोबर जोडायचे आहेत. 1, 2 आणि 3. तर अशा प्रकारे मी याचं तीनही टोकं या ठिकाणी बरोबर 1, 2, 3 या ठिकाणी जोडले आणि 1, 2, 3 ह्या रेषा आखून घेतल्या. असंच आपल्याला दुसऱ्या भागावर सुद्धा करायचं असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा याचे तीनही खालच्या बाजूच्या रेषा पहिल्यांदा जोडून घेऊ. 1, 2 आणि ही तिसरी बाजू आणि आता हे तीनही टोकं आपल्याला खालच्या वरच्या केंद्रबिंदूपाशी जोडायची आहेत. तर हे एक टोक जोडलं आपण, हे दुसरं टोक जोडलं. या ठिकाणी आपण पेनाने थोडी दाबून आखणी करत आहोत जेणेकरून याला घडी पाडताना त्या पेनाने आखलेल्या रेषेवर लवकर घडी पडते आपल्याला आणि मग आपल्याला आकार देणं सोपं जाते. तर अशा प्रकारचे आखणी केल्यानंतर याला पुन्हा आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे 20 आकार आपल्याला एकूण टोकं आपल्या आकार दिवसासाठी लागणार आहेत. तर असे 20 टोकं आपल्याला तयार करायचे असतील. आता आपण हे 2 टोकं पहिल्यांदा व्यवस्थित कापून घेऊ.
नंतर याचं जे टोक आहे हे सुद्धा आपण असं निमुळतं घेतलेलं आहे. याच्या तीनही बाजू आपण पहिल्यांदा सरळ कापून घेतल्या आणि आता याचे जे कोपरे आहेत ते खालचे कोपरे बरोबर एक, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. तर पुन्हा पहा अशा प्रकारचा आकार आपण हा पुन्हा बरोबर कापून घेतला. असंच दुसरा आकारसुद्धा आपल्याला तयार करता येईल आणि हीच पद्धत आपल्याला वारंवार रिपीट करून आपल्याला एकूण अशी 20 टोकं तयार करायची आहेत. मी या ठिकाणी फक्त 2 टोकं आपल्याला तयार करताना दाखवतो आहे. आणि याच्या आतला जो भाग आहे तो सुद्धा आता आपण या ठिकाणी आखून ठेवलेला आहे. त्याला आपल्याला पुन्हा कटरनी जे आहे ते कापून घ्यावं लागेल. हे अशी कटरनी कापणी करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या ब्लेडचं जे टोक आहे ते थोडं नवीन आणि शार्प असलं पाहिजे. आणि या कागदाच्या खाली तुम्ही जर कटिंग मॅट वापरली तर तुम्हाला हे कागद कापायला अशा प्रकारे सहजासहजी सोपं जाते. या ठिकाणी मी जाड शीट वापरलेली आहे खाली कटिंग मॅटच्या ऐवजी आणि त्यावर आपण आता हे कटरनी आपण आतले जे कोरीव काम आहे त्याचे आकार या ठिकाणी आपण कापत आहोत. तर ही पद्धत आपल्याला आता 20 टोकांसाठी पुन्हा पुन्हा करावी लागणार आहे आणि त्याला निश्चितच थोडा वेळ लागेल. परंतु आकाशदिवा जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला एक वेगळं समाधान त्यामध्ये मिळेल की 20 टोकांचे एकाच आकाशदिव्यामध्ये आपल्याला जेव्हा तो ताऱ्यासारखा दिसेल त्यावेळेला आपल्याला एक वेगळा आनंद त्यातून मिळवता येईल. तर ही प्रक्रिया फक्त आपल्याला थोडी वारंवार करावी लागणार आहे 20 टोकं तयार करण्यासाठी आणि मग आपण त्याला या ठिकाणी जोडण्यासाठी आपल्याला लगेच आकाशदिवा आपला तयार होईल. जोडणी याची अशी अतिशय सोपी आहे. ती आता आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि त्यातून लगेच आपला आकाशदिवा जो आहे तो तयार होईल. तर मी पुन्हा याचे आकार सगळे कापून घेतले आणि आता आपण याला घड्या पाडून घेऊया. तर अशा प्रकारचे 2 आकार आपण तयार करू म्हणजे दोन्ही आकाराची प्रोसिजर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मी दुसऱ्या याचे सुद्धा आतले आकार जे आहे ते कापून घेतो. आता या पुढची जी डिझाईन यामध्ये आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्याला एका वेळेला 3-4 पार्ट एकावर एक ठेवून सुद्धा ते काम करता येऊ शकेल आणि त्याने आपला कामाचा वेळ थोडासा वाचू शकेल. मी आता या ठिकाणी जी डिझाईन घेतलेली आहे ह्या डिझाईनच्या ऐवजी आपण दुसरीसुद्धा डिझाईन काहीतरी घेऊ शकता आणि आणखीन वेगळ्या प्रकारची डिझाईन तुम्हाला आखणी करता येईल. परंतु ही डिझाईन कापायला सोपी असली पाहिजे आणि दिसायला सुंदर असली पाहिजे आणि कोणत्याही भागातून आपला जो कागद आहे तो थोडा लूज पडणार नाही आणि जास्त कोरीव डिझाईन केल्यामुळे कागद फाटणार नाही किंवा तुटणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. त्यामुळे जी डिझाईन आपण आखतो आहे ती साधी आणि लवकर होणारी आणि कागदाला ती टिकवून ठेवेल अशा प्रकारची आपण आखली तर आपला आकाशदिवा हा थोडा चांगला टाईट आणि मजबूत राहतो. तर या प्रकारे आपल्याला आता असे 2 टोकं आपण 2 ताऱ्याचा जो टोक आहे ते टोकांसाठी आपण असे पार्ट हे जे कापून घेतले. आता याला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे याला आपण काही ठिकाणी घड्या पाडून घेऊया. आता याच्यामध्ये याचा जो आखलेला भाग आहे हा आतमध्ये आला पाहिजे म्हणून खालचे जे टोक आहेत हे बाहेर आपल्याला मोडायचे आहेत या रेषेवरून.
पहिलं, दुसरं आणि तिसरं. आपण ही आखणी पेनाने थोडी दाबून केलेली असल्यामुळे हे टोकं मोडायला सोपं जाते आणि बाकी सगळे पार्ट आपल्याला आतमध्ये मोडायचे आहेत. तर पहिल्यांदा चिकटवण्यासाठी जी आपण सोडलेली एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती पट्टी आपण या ठिकाणी बरोबर त्या रेषेवरून मोडून घेतली आणि मग बाकीच्या ठिकाणाहून आपण एक घडी आणि ही दुसरी घडी अशा प्रकारे 3 घड्या केल्या की हा पार्ट याला चिकटवून आपण या ठिकाणी आपलं जे ताऱ्याचं जे टोक आहे ते अशा प्रकारचं त्रिकोणी पिरॅमिडच्या आकाराचं तयार करू शकतो. अशाच प्रकारच्या घड्या आपण यालासुद्धा पाडून घेऊया. 1, 2 आणि तिसरी घडी. त्यानंतर मग याचं जे चिकटवणारी पट्टी आपण सोडलेली आहे चिकटवण्यासाठीची ती पट्टी घडी आतमध्ये केली, पुन्हा दुसरी घडी आतमध्ये केली आणि पुन्हा तिसरी घडी आतमध्ये केली. आखलेला भाग याचा आतमध्ये आहे आणि घड्या आपण अशा बाहेरून केल्या आहेत त्याच्यामुळे बाहेरून तुमचा एकही आखलेला भाग जो आहे तो दिसणार नाही आणि अशा प्रकारचं टोक तयार होईल. परंतु या टोकांमध्ये आपल्याला आणखीन काही अशा छिद्रांचे डिझाईन करायचे आहेत. जसं इथे मी छिद्र खाली काढलेले आहेत. तर हे छिद्र करण्यासाठी आपण आता एका वेळी हे जे आपले आकार तयार केलेले आहेत 2-3 आकार आपला जो तयार आहे आता, तर हे आकार आपण एका वेळीसुद्धा वापरू शकतो. माझ्याजवळ आता हे 3 सुटे आकार तयार आहेत. तर या तिन्ही आकारांना आपण एकाच वेळेला आपण घड्या पाडूया. तर या ठिकाणी आता इथे मी ह्या तीनही टोकांना एकसारखं बरोबर धरून घेतलं आणि याला मला खालच्या भागामध्ये छिद्र पाडायचे आहेत. तर मी हे जे सिंगल छिद्रवालं पंचिंग मशीन आहे याचा वापर करून आता या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे 4 छिद्र मी या ठिकाणी पाडून घेतले. असे छिद्र आपल्याला पूर्ण खालच्या भागात बरोबर ह्या त्रिकोणाखालची जे भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी 4 छिद्र आपल्याला पाडायचे आहेत आणि पुन्हा तिसऱ्या भागामध्ये पण आपण 4 छिद्र खाली या ठिकाणी. तर मी प्रत्येक भागामध्ये इथे 4-4 छिद्र या ठिकाणी आखून घेतले. आता वरच्या टोकामध्ये इथल्या भागामध्ये सुद्धा आपल्याला एक 3 रांगांची टोकांची एक रांग तयार करायची आहे. तर मी आता या ठिकाणी पुन्हा हे पहिलं छिद्र, दुसरं छिद्र आणि तिसरं छिद्र असे 3 छिद्र पहा मी एकावर एक वरच्या टोकामध्ये या ठिकाणी आखलेले आहेत. असंच छिद्र आपल्याला आता या बाहेरच्या टोकामध्ये सुद्धा आखायचे असतील. तर या बाजूने आपण आता या ठिकाणी पहिलं छिद्र, दुसरं छिद्र आणि तिसरं छिद्र 3 छिद्र आपण घेतले. आता मधली जी बाजू आहे इथे तुम्हाला छिद्र आखायचे आहेत पण इथे आपली पंचिंग मशीन जाणार नाही. त्यामुळे आपण आता एकेका भागाला याला आतमध्ये घडी पाडू आणि या भागावर मग आता अगोदरच्या छिद्रांचा आधार घेऊन आपल्याला पुन्हा या ठिकाणी छिद्र पाडायचे आहेत. तर मी अगोदरच्या छिद्रावर बरोबर पंचिंग मशीन लावून मी म्हणजे आता 3ही भागाला छिद्र पाडले गेले माझे. सेम असं आपल्याला प्रत्येक भागाला बाजूला करायचं आहे. 1, 2, 3 हे छिद्र आपण पाडून घेतले म्हणजे हा कागद तयार झाला आपला आणि यालासुद्धा आपण मी ही पट्टी घडी मारली आणि ह्या 3ही छिद्रांवर मी आता या ठिकाणी 1, 2 आणि 3. तर अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला हा एक टोकाचा भाग डिझाईन कापून असा तयार करायचा आहे. आता याला चिकटवायचं कसं आहे तर ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. ही लक्षात घ्या की ही जी चिकटवणारी पट्टी आहे ही जास्त मोठी नको आपल्याला. ही 5 मिलीमीटरची जर असेल तर अतिशय चांगलं. आणि आता या 5 मिलीमीटरच्या पट्टीवर आपण या ठिकाणी याला फेविकॉल लावू. हे फेविकॉल थोडंसं बोटाने आता पसरून घ्या बरोबर याच्यामध्ये. हे फेविकॉल जास्त कमी आणि एकदम जास्त पण नको. आणि आता आपल्याला या ठिकाणी हा जो त्रिकोणाचा भाग आहे हा बरोबर याला मिळता जुळता घेऊन याला अशा प्रकारे दाबायचं आहे आणि हे टोक असं पूर्ण दाबून बरोबर अशा प्रकारे दाबून याला आपण तयार करू शकतो. आणि मग हा मधला भाग याला बरोबर करून घ्या म्हणजे अशा प्रकारे आपलं आता हे त्रिकोणी टोक जे आहे हे आपलं आता तयार झालं. याचे ह्या बाजू आपल्याला बाहेरच्या भागात मोडलेल्या असतील आपल्या ह्या आणि अशा प्रकारचं टोक आपल्याला तयार करायचं आहे. तर आपण हे 3ही टोकं एकामेकाला आता जुळवून घेऊया या ठिकाणी.
हे टोकला शेवटचा भाग एकामेकाला बरोबर जोडायचा आणि तिथून मग याला एकावर एक लावून असं याला थोडंसं प्रेस करून आपण जर केलं तर आपण याला एका प्रकारे बरोबर जोडू शकतो. दुसरं टोक अशाच प्रकारे माझं तयार झालं. याच्या ह्या बाजू पुन्हा बाहेरच्या भागात मी मोडलेले आहेत आणि पुन्हा तिसरं टोक आपण तयार करूया. आणि अशा प्रकारे पहा मी हे 3 टोकं आता तयार केले. आता हे प्रत्येक टोक आपल्याला ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये आपल्याला बसवायचं आहे. तर यासाठी आता मी या ठिकाणी आपले जे सगळे टोकं आहेत हे टोकं आपण या ठिकाणी चिकटवूया. तर या टोकाच्या आतल्या या ठिकाणी आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे. तिन्ही बाजूनी आपण हे फेविकॉल लावून घेऊ. आणि आता हा त्रिकोण यामध्ये टाकून आपल्याला हा टोक जे आहे ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये आपल्याला बरोबर चिकटवायचा आहे. तर अशा प्रकारे मी याला आतल्या भागात चिकटवून हे असं टोक आहे हे असं तयार केलं. तर असे आपल्याला सगळ्या टोकांना करायचं असेल. नंतर पुन्हा हा त्रिकोणाच्या आतमध्ये याला घाला आणि याला तिन्ही बाजूने आपण आता याला चिकटवून घेतलं आणि अशा प्रकारे आपलं हे दुसरं टोक तयार झालं. असंच आपल्याला तिसरं टोक तयार करून घ्यायचं आहे. आणखीन एक टोक आपण तयार करून घेऊ. आता हे दुसरं टोक आपण याला पुन्हा या ठिकाणी हे तिसरं टोक आणि आणखीन एक टोक आपण या ठिकाणी तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला अशा आकाराचे इकडनं त्रिकोण आणि याला टोक असे 20 आकार आपल्याला लागणार आहेत. आता हे 20 आकार आपल्याला जोडायचे असतील तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 5-5 आकार एकामेकाला आपण जोडून घेऊया. तर मी पहिल्यांदा आता हा जो आकार आहे हा आकार मी या ठिकाणी याला जोडून घेतो. तर त्यासाठी आपण या ठिकाणी आता फेविकॉल लावून इथे तर हे 2 आकार मी बरोबर एकामेकाला या ठिकाणी फेविकॉलने आता बाजूला बाजू लावून या ठिकाणी मी बरोबर जोडले. तर हे 2 आकार आपण या ठिकाणी आता एकामेकाला जोडलेले आहेत. पुन्हा तिसरा आकार आता आपल्याला एकामेकाला जोडायचा आहे. तर याच्या बाजूला आपण इथे या बाजूला
आता हे 3 टोकं आपण एकामेकाला या ठिकाणी जोडले. नंतर पुन्हा चौथं टोक आता इथे जोडायचं आहे आपल्याला. तर आता हे 4 टोकं या ठिकाणी जोडले गेले आणि पुन्हा आपल्याला 5वं टोक सुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे 5 टोकं जोडले आणि आता हे शेवटचं टोक या टोकाला जोडून आपल्याला पूर्ण करायचा आहे हा आकार अशा प्रकारचा. तर आपण याला इथे सुद्धा फेविकॉल लावून घेऊ. तर अशा प्रकारे आपण आता हे 5ही टोकं एकमेकाला या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत. याला थोडी मजबूती येण्यासाठी आपण स्टॅपलरचा सुद्धा वापर करू शकतो या ठिकाणी आणि ॲडिशनल स्टॅपलर आपण याला लावून टाकू. तर ह्या दोन्ही याच्या जॉईंटवर मी या ठिकाणी स्टॅपलरने याला मजबूती आणण्यासाठी आपण एक एक स्टॅपलर लावून घेऊया, म्हणजे हे पार्ट आपले निघणार नाहीत. तर हा एक भाग आपण आता खालचा भाग 5 टोकांचा एक भाग तयार केला. असाच आपल्याला आता दुसरा आणखीन 5 टोकांचा भाग तयार करायचा आहे. तर याला आपण पुन्हा 1 2 3 4 आणि 5 हे टोकं घेऊया. याला पुन्हा मी मगासारखं फेविकॉल लावून एकामेकाला आपण हे सगळे जोडून घेऊ. याला फेविकॉल लावल्यावर लगेच आपण जर स्टॅपलर मारलं तरी चालेल, म्हणजे चिकटवताना आपल्याला थोडं हे सगळे भाग एकामेकाला हलणार नाहीत. नंतर तिसरा भाग. नंतर चौथा भाग. आणि आता पुन्हा 5वा भाग. याचे बरोबर बाजू एकामेकाला लागतील आणि याचे टोकं एकामेकाला बरोबर राहतील अशा पद्धतीने आपल्याला जोडणी करताना थोडी काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आकाश दिव्याचा आकार जो आहे तो आपला बिलकुल परफेक्ट या ठिकाणी येईल. आणि आता हा शेवटचा भाग पुन्हा एकामेकाला जोडायचा आहे आपल्याला. तर मी आता हा शेवटचा भाग सुद्धा एकामेकाला जोडला.
आणि बघा अशा प्रकारे आपण आता पुन्हा एक 5 टोकांचा आपलं एक आणखीन एक आकार असा आपण तयार करून घेतला. आता हे दोन्ही आकार आपले तयार झाले. आता या आकारांना आपल्याला असं एकामेकाला खाली जोडायचं आहे आणि मधल्या भागातली जोडणी आपल्याला काय करायची आहे. तर ती जोडणी करण्यासाठी आपण याच्या प्रत्येक टोकावर आता एक एक टोक आपण या ठिकाणी पुन्हा जोडून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी आता आणखीन 5 भाग या ठिकाणी वापरणार आणि आता प्रत्येक टोकावर आणखीन आपण एक याला टोक जोडणार आहोत. हे टोक आपण आता यावर ठेवलं बरोबर आणि याला मॅच करून या ठिकाणी याला आपण एक स्टॅपलर लावून टाकला. असं प्रत्येक टोकावर आपल्याला आता दुसरं टोक जोडलं आपण. फेविकॉल लावत असताना फेविकॉल जास्त लागणार नाही आणि एकदम कमी लागणार नाही याची पूर्ण काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही पार्ट एकामेकाला बरोबर जोडतील. तिसरं टोक आपण याला लावलं. नंतर चौथं टोक आपण आता याला लावूया. चौथा भाग आपण जोडला याला आणि आता याला जोडूया. तर अशा प्रकारे आपण आता हे सगळे टोकं याला 5 टोकं याला 5 याला जोडून घेतले. सेम अशाच प्रकारचा आपल्याला आता या टोकांना पण जोडायचा आहे. तर आपण आता याचा हा भाग वेगळा ठेवू आणि यावर आपल्याला पुन्हा आता 5 टोकं जोडायचे आहेत. तर पुन्हा आपल्याला 5 टोकांचा वापर करायचा आहे. नंतर दुसरा टोक आपण जोडून घेऊ. नंतर तिसरा पार्ट सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. नंतर चौथा पार्ट.
यामध्ये प्रत्येक त्रिकोणाचं टोक हे बरोबर एकसारखं जोडलं गेलं पाहिजे, बाजू बरोबर एकावर एक आली पाहिजे आणि एकावर एक बाजूवरच बरोबर आपल्याला स्टॅपलर लावता आलं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आता इथे 5वं टोक आपण याला जोडणार. तर अशा प्रकारे आता आपल्याला सुरुवातीला 5 टोकं आणि त्याच्या बाहेर पुन्हा 5 टोकं असे 2 आकार आपण या ठिकाणी आता तयार करून घेतले. आता हे आकार एकामेकावर बरोबर आपल्याला फसवायचे आहेत अशा प्रकारे. तर आता आपण याला या ठिकाणी हे आकार जर एकामेकाला जोडले तर आपल्याला बरोबर हे आपला स्टार हा तयार होईल. तर त्यासाठी आपण आता एकेका पार्टला आपण या ठिकाणी फेविकॉल लावून त्याला जोडूया. याला मी इथं फेविकॉल लावून घेतलं पहिल्यांदा आणि हे टोक बरोबर याला लावून घेतलं मी. आता इथे प्रत्येक वेळा याला इथे स्टॅपलर लावावं लागेल. नंतर आता ह्याच्या बाजूला पुन्हा आपण हे टोक याला जोडू. पुन्हा मी बरोबर टोकं जोडले आणि मी आता याला स्टॅपलर लावून घेतो. त्यानंतर याचं पुढचं टोक
आता एक जे टोक आहे आपलं हे उघडं ठेवायचं आहे, त्यामुळे आता फक्त हे एकच टोक आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे शेवटचं. आणि आता एक टोक आपण या ठिकाणी उघडं ठेवलेलं आहे, ज्या टोकातून आपल्याला आता लाईट आतमध्ये टाकता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण वरचे जे 5 टोकं आहेत, या 5 टोकांना आणखीन एक एक टोक जोडलं. अशाच प्रकारे खालचे जे 5 टोकं आहेत त्याला एक एक टोक जोडलं आणि मग ते दोन्ही एकामेकामध्ये बरोबर आपण असे एकामेकामध्ये फसतील अशा प्रकारे बसवले आणि त्याला मग आपण चिकटवलं. तर अशा प्रकारे आपला तर सुंदर असा हा 20 टोकांचा हा आकाशदिवा आपल्याकडे आता बघा तयार झालेला आहे. याला आपल्याला आता वरतून आपल्याला याला टांगण्यासाठीची जी व्यवस्था करायची आहे, त्यासाठी आपण पुन्हा आपली जी लोकर आहे त्याचा वापर करू. तर ही साधी लोकर या ठिकाणी मी घेतो आहे. जवळपास याच्या 1.5 फूट लांबीचे 5 तुकडे आपल्याला घ्यायचे असतील. 1 2 3 4 आणि 5. तर हे 5 तुकडे मी या ठिकाणी कापून घेतो. हे 5ही तुकडे आता आपल्याला यामध्ये बांधायचे आहेत. आता आपल्याला हे जे आपलं सुटं सोडलेलं जे आपलं टोक आहे, या टोकामधून आपल्याला लाईट टाकायचं असेल, तर हे जे 5 आपले वरचे बाजू आहेत, इथून आपल्याला त्याला आकाशदिव्याला टांगायचं आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी आता या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं छिद्रे पाडून घेऊया. तर मी याला या ठिकाणी पहिल्यांदा एक छिद्र इकडे, एक इकडे, एक इकडे, तर असे मी 5 ठिकाणी याला आता या ठिकाणी छिद्र पाडून घेतले. आणि यातलं एक जे सुटं सोडलेलं आहे याला आपण नंतर करू. पहिले बाकीच्या तिन्ही याला आपण ही लोकर बांधून घेऊ. तर या ठिकाणी मी आता ही एक लोकर बांधली आपण. त्यानंतर ही दुसरी बांधली. आणि तिसरी बांधली. आता हे 3 टोकं बांधल्यानंतर आपल्याला दुसरे जे 2 टोकं आहेत ते उघडता आले पाहिजेत. त्यासाठी उघडता येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे जे दोन्ही टोकं आहेत, या टोकांसाठी आपण पहिल्यांदा कागदाच्या छोट्या छोट्या पट्ट्या घेऊन अशा ह्या 2 छोटे छोटे तुकडे घेतले मी आणि याला आपण आता घड्या घालून हे अशा प्रकारचं आपल्याला तयार करायचं आहे. किंवा याऐवजी तुम्ही आणि आता याला आपल्याला ही लोकर बांधून घ्यायची आहे.
तर हे अशा प्रकारे आपण याला हे बांधून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे जे दोन्ही तयार केले आहेत याला आपण आता ह्या छिद्रांमधून टाकून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला हे जे टोक आहे हे टोक आपल्याला सुटं सोडता येणार आहे. आता हे टोक असं उघडलं पाहिजे आपलं. तर त्यासाठी मी हे जे टोक आहे या टोकाला या इकडनं टाकतोय मी या ठिकाणी आणि इथून याला बाहेर काढतोय. म्हणजे अशा प्रकारे आता मला हे टोक आता माझं असं बंद करू शकतो मी आणि अशा प्रकारे उघडता पण येते मला. असंच आपल्याला या बाजूनी करायचं आहे. यासाठी पुन्हा आपल्याला 2 यू पिनसुद्धा लागणार आहेत. तर त्यासुद्धा आपल्याला याच्या टोकासाठी लागतील. हा जो भाग आहे हा मी आतमध्ये ठेवलेला आहे इथे. आणि मग याला आपण असं केलेलं आहे. आता या ठिकाणी काय होईल की हे दोन्ही लोकर जे असे त्या ओढल्या जातील आणि याला बंद केल्यावर आपण ह्या लोकरवरनं वर ओढून घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला आता लाईट टाकण्यासाठी तो भाग उघडता येणार आहे. आता हे जे तीनही वरच्या सगळ्या दोऱ्या आहेत या दोऱ्या आपण आता या सगळ्या ज्या आहेत त्या एकत्र या ठिकाणी एकसारख्या अंतरावर बरोबर बांधून घेऊया. इथे मी याला बांधून घेतलं बरोबर अशा प्रकारे. आणि एक टोकावर सुद्धा आपण याला एक गाठ बांधून घेऊ. आता तुमच्याला हे आकाश दिवा टांगण्याची जी व्यवस्था आहे ती बरोबर झालेली आहे. आणि इथे आपण हा जो एक भाग आहे हा भाग वेगळा काढू शकतो आणि यातून तुम्हाला लाईट जो आहे तो आतमध्ये टाकता येऊ शकेल. आणि याला पुन्हा दोऱ्या ओढल्या की हा भाग आपला पुन्हा या ठिकाणी बरोबर बंद झाला. आता जो बंद झालेला भाग आहे याला या ठिकाणी तुम्हाला इथे लाईट टाकून झाल्यानंतर ही जी यू पिन आहे तुम्हाला ही यू पिन आपल्याला या ठिकाणी यू क्लिप जी पिन जी आहे ती तुम्हाला इथे लावून हे दोन्ही टोकं उघडले नाही पाहिजे यासाठी आपल्याला इथे ते लावता येईल. तर अशा प्रकारे बघा इथे आपण ह्या दोन्ही यू पिन लावलेल्या आहेत या ठिकाणी बघा इथे ही आणि ही. आणि आता आपला हा आकाश दिवा जो आहे हा आपल्याला अशा प्रकारे वापरता येणार आहे. आकाश दिव्यामध्ये लाईट लावल्यानंतर हा अतिशय सुंदर आकाश दिवा दिसेल. तर आपणही असा आकाश दिवा बनवा आणि आपल्या या दिवाळीमध्ये आपली कलाकौशल्य सृजनशीलता जी आहे ती सुद्धा आपण इतरांना दाखवू शकता. धन्यवाद.